हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लर्न अकाउंटिंग विथ अक्षय. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा टॉपिक आहे डेप्रिशिएशन. तर आपण आज शिकूया डेप्रिशिएशन म्हणजे नक्की काय आणि ते अकाउंटिंगमध्ये कसे वापरतात. तर चला मग सुरू करूयात. तर डेप्रिशिएशन डेप्रिशिएशनचा अर्थ असा होतो की कोणतीही ॲसेट आपण वापरल्यानंतर काही वेळेनंतर कालावधीनंतर त्याच्या किमतीमध्ये आलेली घसरण म्हणजे डेप्रिशिएशन. तर आपण एक उदाहरणा थ्रू समजून घेऊयात. तर आपण आपल्या अ, समजूयात की आपण आपल्या बिझनेससाठी एक 1,00,000 रुपयाची मशिनरी विकत घेतली आहे. 1,00,000 रुपयाची आपण मशिनरी विकत घेतली आहे आणि ती ती मशीन असं त्या मशीनची लाईफ त्या मशीनचं जीवन पुढचे 5 वर्ष आहे. म्हणजे ती मशीन पुढचे 5 वर्ष आपल्या बिझनेससाठी चांगलं प्रोडक्शन करून देईल, असं आहे. तर मग डेप्रिशिएशनचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे की डेप्रिशिएशन काढण्यासाठी ॲसेट व्हॅल्यू डिव्हाईड बाय नंबर ऑफ इयर. म्हणजे ॲसेट व्हॅल्यू या उदाहरणामध्ये बघितल्याप्रमाणे 1,00,000 रुपयाची मशीन आहे. तर 1,00,000 डिव्हाईड बाय नंबर ऑफ इयर्स म्हणजे त्या मशीनचं जीवन किती आहे, ती मशीन आपण पुढच्या किती वर्ष वापरणार आहोत. तर ते तर 1,00,000 डिव्हाईड बाय 5 आपण पुढचे 5 वर्ष ती मशीन वापरणार आहोत म्हणून. तर 1,00,000 डिव्हाईड बाय 5 केल्यावरती त्याचं उत्तर येतं ₹20,000. म्हणजे त्या त्या मशीनची प्रत्येक वर्षी ₹20,000 त्याच्या किमतीमध्ये घसरण येणार आहे. म्हणजे या वर्षी ती मशीन ₹1,00,000 आहे. तर 1 वर्ष पूर्ण वापरल्यानंतर पुढच्या वर्षी त्या मशीनची किंमत ₹1,00,000 नसून तर त्या मशीनची किंमत 80,000 ही होणार आहे. आणि असे पुढचे 5 वर्षानंतर त्या मशीनची किंमत पूर्ण स्क्रॅप व्हॅल्यू होऊन जाईल, असं आहे. तर मग आता आपण हे समजून घेऊया की डेप्रिशिएशनला आपल्या अकाउंटिंगमध्ये आपण काय ट्रीट करतो. तर डेप्रिशिएशनला आपल्या अकाउंटिंगमध्ये आपण एक्सपेन्स असं ट्रीट करतो. तर एक्सपेन्स म्हणजे हे नॉमिनल अकाउंट आहे. तर नॉमिनल अकाउंटच्या रूल्सनुसार आपण एक्सपेन्सेसला डेबिट करतो. तर मग डेप्रिशिएशनची जर्नल एंट्री अशी होते की डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट, कारण की एक्सपेन्सेसला आपण नेहमी डेबिट करतो. तर आता आपण क्रेडिट काय करणार बरं? तर या केसमध्ये आपण आपल्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होतीये. आपल्या त्या मशिनरीची व्हॅल्यू 1,00,000 वरून कमी होतीये. तर मग क्रेडिट आपण क्रेडिट जाणार आपल्या अक्युमुलेटेड डेप्रिशिएशन. अ, पहिला डेबिट जातो आपल्या पी-एन-एलला म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला एक्सपेन्सेसमध्ये डेप्रिशिएशन आणि याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला आपण जी 1,00,000 रुपयाची मशीन घेतली आहे, तिथे आपण 1,00,000 रुपयामधून डेप्रिशिएशनची अमाउंट मायनस करणार. म्हणजे 1,00,000 मधून 1 वर्ष वापरल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट 20,000 रुपयाचं देऊन त्याची नेट ॲसेट व्हॅल्यू 80,000 असं दाखवणार आहोत. तर आपण हे आपण बघायला गेलं तर आपल्या अकाउंटिंगमध्ये आपण फक्त अशा एंट्री घेतो ज्याच्यामध्ये कॅशचं रिलेशन येतं. पण इथे या डेप्रिशिएशनमध्ये कॅशचं रिलेशन येत नाही. म्हणजे आपण जेव्हा डेप्रिशिएशनची एंट्री मारतो, तेव्हा आपल्या खिशातून किंवा आपल्या बँकेतून पैसे जात नाहीत. तरी आपण डेप्रिशिएशनची एंट्री का बरं मारतो? त्याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपण जेव्हा डेप्रिशिएशनची एंट्री मारतो, तेव्हा अ, पहिलं कारण आहे की बॅलन्स शीटमध्ये ॲसेटची आपल्याला करेक्ट व्हॅल्यू म्हणजे करंट आता जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती व्हॅल्यू दाखवण्यासाठी आपण डेप्रिशिएशन चार्ज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण यावर्षी 2025 साली 1,00,000 रुपयाची मशीन घेतली आणि आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवले की 1,00,000 रुपयाची माझ्याकडे ॲसेट आहे, मशिनरी आहे. आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण बॅलन्स शीट बनवणार, 2026 मध्ये जेव्हा आपण बॅलन्स शीट बनवणार, तेव्हा त्या मशिनरीची व्हॅल्यू आपण 1,00,000 दिली तर ती ती बॅलन्स शीट फेअर मानली जाणार नाही. कारण की त्या मशिनरीची करंट व्हॅल्यू डेप्रिशिएट झालेली असणार. ₹20,000 कमी झालेली असणार. तर आपल्याला त्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला मशिनरीची व्हॅल्यू ₹1,00,000 न दाखवता ₹80,000 दाखवायला हवी. तर मग खरी बॅलन्स शीट आपल्याला शो होईल. आणि दुसरं रिझन म्हणजे आपल्याला खरा प्रॉफिट, बिझनेसचा खरा प्रॉफिट काय झाला आहे, ते पण आपल्याला डेप्रिशिएशनच्या थ्रू समजतं. तर तो तो कसं बरं? तर आपल्या
प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला आहे ते समजतं. तर आपण आपला एक्सपेन्सेस वाढवला तर आपले प्रॉफिट कमी होतो. आपण आपल्या डेप्रिशिएशन अकाउंटला P&Lच्या डेबिट साइडला जेव्हा दाखवतो एक्सपेन्सेसमध्ये, तेव्हा आपले एक्सपेन्सेस वाढतो आणि एक्सपेन्सेस वाढल्यामुळे त्याचा नेट इफेक्ट काय होतो? आपला नेट इफेक्ट असा होतो, की आपल्या बिझनेसचा प्रॉफिट कमी होतो. मग याने असं असं होतं, की आपल्या बिझनेसचा खरा काय प्रॉफिट आहे तो दिसतो. म्हणजे जर आपण डेप्रिशिएशन पुढच्या वर्षी 2026ला चार्ज केलंच नाही, 1 वर्ष मशिनरी वापरून पण, तर आपला प्रॉफिट जास्त दिसेल. जो काही म्हणजे तो खरा प्रॉफिट बिझनेसचा खरा प्रॉफिट नसेल. तर त्यामुळे डेप्रिशिएशन करणं गरजेचं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करा. थँक यू.